मन जिंकलं तर सगळं जिंकलं. पण हे मन इतकं चंचल आहे की त्याला आवरणं म्हणजे वाऱ्याला पकडण्यासारखं आहे. या ओव्यांमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, मन चंचल आहे, अस्थिर आहे, पण अभ्यास, सराव, वैराग्य, आसक्ती सोडणं यांनी ते नियंत्रणात येऊ शकतं. मनावर विजय मिळवणं कठीण आहे, पण अशक्य नाही. जो प्रयत्न करतो तोच यशस्वी होतो. ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये, मग मारुतैसे नाम होई. परिशक्ती पण ते आहे, जवन मिळीशी. तेव्हा कुंडलिनी हे नाव जाते आणि तिला मारुत असे नाव येते. पण जोपर्यंत ती शिवाशी एक होत नाही तोपर्यंत तिचे प्राबल्य हे असतेच. मग जालंधर सांडी, ककरांत फोडी, गगनाची पहाडी पैठी होय. मग ती जालंधर बंद सोडून, काकीमुख, कंठस्थान फोडून ब्रह्मरंध्र आकाशाचे पहाडावरती प्रवेश करते. ते ओंकाराची पाठी, पाय देत उठाउठी, पश्यंतीची पाऊटी मांगा खाली. ती ओंकाराच्या पाठीवर पाय देऊन पश्यंती ही वाचेची पायरी मागे टाकते. पुन्हा तन्मात्रा अर्धवेरी, आकाशाच्या अंतरी, भरती गमे सागरी, सरिताची बी. पुढे ओंकारातील अर्धवर्तुळाकार मात्रा मागे टाकून जशी नदी सागरी मिळते तशी ती ब्रह्मगाशामध्ये जाऊन मिळते. युच्चनैव सदात्मान, योगी नियत मानसा, शांती निर्वाण परमा, मत्संस्थामधी गच्छती. अशा प्रकारे सदैव आपले अंतःकरण समाधीचे ठिकाणी लावून मनाचा निग्रह करणाऱ्या योग्याला मोक्ष हे जिचे परमफल आहे अशा माझ्या रूपी असणारी शांती प्राप्त होते. मग ब्रह्मरंध्री स्थिरावूनी, सोहम भावाच्या पाया पसरूनी, परमात्मा लिंगा धावूनी अंगाकडे. मग ती मस्तकाच्या पोकळीमध्ये ब्रह्मरंध्रात स्थिर होऊन मी ब्रह्म आहे या भावनेने बाहू पसरून परब्रह्माला मिठी मारून एकवटते. तव महाभूतांची जवनिका फिटे, मग दोन्हीसी होय झटे, तेथ गगना सकट आटे, समरसी तिये. त्यावेळी पंचमहाभूतांचा पडदा हा नाहीसा होतो. मग शिव आणि शक्तीचे ऐक्य होते. त्या ठिकाणी आकाशासह ब्रह्मानंदात मिळून जाते. पै मेघाचे निमुखी निवडिला, समुद्र का ओघी पडिला, तो मागुता जैसा आला आपण पयाम. जसे समुद्राचे पाणी मेघांच्या द्वारे जाऊन नंतर जमिनीवर वर्षाव होऊन ते नदी मार्गाने पुन्हा समुद्रासच येऊन मिळते. देवी पिंडाचे निमिषे, पदी पद प्रवेशे, ते एकत्व होय तैसे पंडू कुमराम. तसे अर्जुना, देहाच्या निमित्ताने जीवात्मा ब्रह्मपदी प्रवेश करतो ते एकत्व ही समुद्राच्या पाण्याप्रमाणेच आहे. आता तुझे हन होते की एकची हे आईते, ईशी विवंचने पुरते उरेची नाम. नंतर मी वेगळा, आत्मा वेगळा किंवा दोन्ही एकच ही चर्चाच उरत नाही. गगनी गगनलयाचा ऐसेचे काही आहे, ते अनुभवे जो होई तो होनी थाके. आकाश आकाशात मिळते हे जसे एक तत्व आहे, त्याचा जो कोणी अनुभव घेईल त्याला सिद्धी ही प्राप्त होईल. म्हणून तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू, जेने संवादची गावा अंतू पैठी की जे.
म्हणून शब्दाने जी गोष्ट स्पष्ट करून सांगता येते त्या शब्दांनी तिथली गोष्ट ही सांगता येत नाही. अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्भ धरी ते पाहे पावै खरी दुरी ठेली. अर्जुना, खरे पाहिले तर अभिप्राय सांगण्याचा गर्भ वाहणारी जी वैखरी वाणी तिला देखील याचा पत्ता लागत नाही. भूलता मागेलीकडे तेथ मकराचेची आगन मांडे सडे या प्राणा साकडे गगनाईता. भुवईच्या मागील बाजूस आज्ञाचक्रात मकराचे स्वरूप राहत नाही. तसे एकट्या प्राणवायूला सुद्धा ब्रह्मकाशात येण्याचे संकट पडते. पाठी तेथे चितो भेसळला ते शब्दाचा दिव मावळला म्हणतयाही वरी आटू भविन्नला आकाशाचा. पुढे तो वायू तेथे गेल्यावर तदाकार होतो. त्यावेळी शब्दाचे बोलणे खुंटते. मग आकाश तत्वाचीही आटणी होते. आता महाशून्याची आडोही जेथ गगनासीची ठाऊ नाही तेथ तागा लागेल काही बोलाचा या. जिथे अव्यक्त स्थितीच्या डोहात महदाकाशाचाही पत्ता लागत नाही तेथे शब्दांचा टिकाव कसा लागेल. म्हणून आखरा माझी सापडे की कानवरी जोडे हे तैसे नवे फुडे त्रिशुद्धी काम. म्हणून हे ब्रह्म शब्दात वर्णन करता येण्याजोगे किंवा ऐकू येण्याजोगे नाही. हे त्रिवार सत्य आहे. जे कही देवे अनुभविला भावे ते आपणची टाकावे होऊनिया. जेव्हा दैव योगाने याचा अनुभव येतो तेव्हा तो अनुभव घेणारा तद्रूप होऊन जातो. पुढती जाणणे ते नाहींची मनोनी असो किती हेंची बोलावे आता मायांची धनुर्धरा. नंतर तेथील स्थिती जाणण्याचे आपोआप राहते. म्हणून धनुर्धरा याच्याबद्दल कितीही बोलले तरी थोडेच आहे. ऐसे शब्द जात मागून तिसरे तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे वाराही जेथ नशिरे विचारांचा. याप्रमाणे सर्व बोलणे खुंटते तेथे संकल्पही मावळतो आणि तेथे विचाराची दादही लागत नाही. जे उन्मनीचे लावण्य जे तुरीचे तारुण्य अनादीचे अगण्य परम तत्व. जे ब्रह्मस्वरूप कसे आहे तर सहज स्थितीचे सौंदर्य आणि समाधी अवस्थेचे तारुण्य होय. ज्याला आदी नाही आणि जे मापताही येत नाही. जे विश्वाचे मूळ जे योग द्रुमाचे फळ जे आनंदाचे केवळ चैतन्य गाम. ते विश्वाचा आधार आणि योगरूप वृक्षाचे फळ आणि आनंदाचे केवळ जीवन आहे. जे आकाराचा प्रांतू जे मोक्षाचा एकांतू जेथ आदी आणि अंतू विरोनी गेले. तेथे आकाशाचा शेवट होतो. ती मोक्षाची केवळ स्थिती असून त्या ठिकाणी आदी आणि अंत यांचा लय झालेला आहे. जे महाभूतांचे बीज जे महातेजाचे तेज एव पाठाचे निज स्वरूप माझे. ते ब्रह्म पंचमहाभूतांचे मूळ कारण आणि महातेजाचे तेज होय. सारांश पार्था ते माझेच मूळ स्वरूप आहे. ते हे चतुर्भुज कोंबिले जयाची शोभा रूपाली देखोनी नास्तिकी नौकिली भक्त रुंदे.
साधू सज्जनांचा नास्तिकांनी जेव्हा छळ केला तेव्हा ही चतुर्भुज मूर्ती या स्वरूपापासून आकाराला आलेली आहे. अनिर्वाच्य महासुख मै आपणची चाहलेच पुरुष, जयांचे का निष्कर्ष प्राप्ती वेरी. अर्जुना, असे हे महासुख अवर्णनीयच आहे, परंतु याची प्राप्ती होईपर्यंत ज्या पुरुषांचे प्रयत्न अव्याहत चालले ते पुरुष स्वयमेव सुखरूप झालेले आहेत. आम्ही साधन हे जे सांगितले तेची शरीरीची ही केले, ते आमुचीनी पांडे आले निर्वाळे. आम्ही जे अष्टांग योगाचे साधन सांगितले ते जे लोक स्वतः शरीराने करतात ते योगाने तयार झाल्यामुळे माझ्या योग्यतेस येतात. परब्रह्माचे निरसे देहाकृतीची मुसे, ओती वजाहले तैसे दिसते अंगे. त्या योग्यांची शरीरे परब्रह्माचा रस देहाकृतीच्या मुशीत ओतल्यासारखी सतेज दिसतात. जरी हे प्रतितिहन अंतरे फाके, तरी विश्वाची हे अवके झाके. तम अर्जुन म्हणे निके साचची जी आहे. ज्याला हा अनुभव येईल त्याला हे विश्व मावळून जाईल. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, तुमचे बोलणे खरे आहे. का जे आपणाता देव हा भूलेली चुपाओ, तो प्राप्तीचा ठाओ मनोनी घडे. देवा, आता आपण जो ब्रह्म प्राप्तीचा उपाय सांगितला त्यांनी ब्रह्म प्राप्ती खात्रीने होईल. ये अभ्यासेची दृढ होती, ते भरवसेनी ब्रह्मत्व येती. जे सांगती याची रीती कळले मज. जो दृढ निश्चयाने या उपायांचा अभ्यास करतो तो ब्रह्मपद प्राप्त करतो, हे आपल्या सांगण्यावरून मला कळालेले आहे. देवा कोठीची हे एकता, बोधूपजतसे चित्ता. मा अनुभवे तल्लीनता, नोहेल केवी. ज्याचे केवळ वर्णन ऐकूनच जर ज्ञान प्राप्त होते तर त्याच्या अनुभवाने तल्लीनता का बरे होणार नाही. मनोनीत काही अनारिसे नाही, परिणाम भरी चित्त देई बोलाए का. म्हणून हे जे आपण सांगितले यात काही संशय राहिलेला नाही, पण देवा, क्षणभर माझ्या विनंतीकडे लक्ष द्या. आता कृष्णा तुवा सांगितला योगो, तो मना तरी आला सांगू. परी न शके करू पांगू योग्यतेचा. आपण सांगितलेला मार्ग मला पूर्णपणे पटला, पण माझ्यावर एवढी योग्यता नसल्याने मी तो करू शकणार नाही. सहजे अंगिक जे तुले आहे, ते तुलियाची जरी सिद्धी जाये. तरी हाची मार्ग सुखा पाये अभ्यासीन. माझ्या अंगामध्ये जेवढी योग्यता आहे तेवढ्याने जर भागत असेल तर मी या मार्गाचा अभ्यास करेन. ना तरी देव जैसे सांगतील तैसे आपण पेजरी न ठकेल. तरी योग्य ते बिन होईन तेची पुसो. अथवा देवा, तुम्ही जे सांगितले ते माझ्या ज्याने होत नसेल तर माझ्या योग्यतेप्रमाणे मला दुसरे सांगा, मी ते विचारेन. जीवीची से धारण मनोनी पुसावया चाहले कारण. मग मने तरी आपण चित्त देजो. अशी माझ्या मनात इच्छा झाली म्हणून मी ते विचारत आहे. आपण कृपावंतांनी माझ्या मनीचा भाव जाणावा. हा हो जी अवधारिले, जे हे साधन तुम्ही निरूपले. ते आवडतयाही अभ्यासिले पाहू शके. देवा, आपण जे योग साधन सांगितले त्याचा अभ्यास वाटेल त्याने जरी केला तर त्याला योगाची प्राप्ती होईल का
की योग्य ते बिन नाही, ऐसे हन आहे काही, तेथ श्रीकृष्ण म्हणती काही, धनुर्धरा. अथवा योग्य ते वाचून होणारच नाही असे आहे काय? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, हे तू काय विचारत आहेस? हे काज केर निर्माण, परी आणि कहीचे काही साधारण, तेही अधिकाराचे ओवडे विन, काय सिद्धी जाय. ही तर अत्यंत उच्च दर्जाची गोष्ट आहे, पण साधारण काम देखील योग्यतेशिवाय सिद्धीत जाते का? पै योग्यता जे म्हणीचे, ते प्राप्तीची अधीन जाणीचे, का जे योग्य होऊन कीजे, ते आरंभिले फळे. पण जिला योग्यता म्हणतात ती प्राप्तीच्या अधीन आहे, कारण योग्य व्यक्तीने केलेले काम तत्काळ फलद्रूप होते. तरी तैसी थकाई, साबियाची कळणी नाही, आणि योग्यतेची काही हानी असे. अर्जुना, महत्वाचे असे की योग्यता काही सहजपणे लाभत नाही, आणि योग्य पुरुषांची खाण तरी आहे का? नावेक विरक्तू, जाहला देह धर्मी नियक्तू, तरी तोची नव्हे व्यवस्थितू, अधिकारियाम. परंतु थोडासा विरक्त असून ज्याने देहाच्या गरजा आवरलेल्या आहेत, तोच या कामी योग्य अधिकारी आहे. ई तुल्याली आयनी माझी वडे, योग्य ते पण ते तूही जोडे, ऐसे प्रसंगे सांकडे, फेडिले तयांचे. एवढ्या युक्तीने एवढी योग्यता तुलाही प्राप्त होईल. अशा प्रकारे त्या ठिकाणी देवांनी त्याची अडचण ही दूर केली. मग म्हणे पार्था, ते हे ऐसी व्यवस्था, अनियतीसी सर्वथा, योग्यता नाही. मग देव म्हणाले, अर्जुना, योग प्राप्तीची अशी सुलभ व्यवस्था आहे, परंतु अनियमित मनुष्याला ही योग्यता लाभत नाही. जो रसनेंद्रियांचा अंकिला, का निद्रेसी जिवे विकला, तो नाही मनितला अधिकारियाम. जो जिभेच्या अधीन आहे किंवा ज्याला झोप कधीही आवरत नाही, त्याला या मार्गाचा अधिकारी म्हणता येत नाही. अथवा आग्रहाची बांधोडी, क्षुधा तृषा कोंडी, आहारांते तोडी मारुनियाम. अथवा जो हट्टाने तहान भूक मारतो आणि जेवण कमी करतो. निद्रेची आवाटा नवचे, ईसा दृढी बेचैनी अवतरणे नाचे, ते शरीराची नभितयांचे, मायोगू कवनाचा. आणि झोपेचे नाव देखील न घेता बळकट अभिमान धरतो, त्याचे शरीर सुद्धा त्याच्या अधीन राहत नाही, मग त्याला योग कसा साध्य होणार? म्हणून अतिशय विषयो सेवावा, तैसा विरोधी नोहावा, का सर्वधा निरोधावा, हेही नको. म्हणून विषयांचे अतिसेवन करण्याची किंवा त्यांचा अगदीच त्याग करण्याची इच्छा करू नये. आहार तरी सेविजे, परियुक्तीचे निमापे माविजे, क्रिया जात आचारीचे, तयांची स्थिती. योग्य रीतीने मोजून अन्न ग्रहण करावे, तशाच इतर सर्व क्रिया या कराव्यात. चला बोली बोलीचे, मिटालिया पाऊली चालीचे, निद्रेही मानू दिजे, अवसरे के. मोजके शब्द बोलावेत, नियमित पावलांनी चालावे आणि योग्य वेळी झोपेलाही मान द्यावा. या ओव्यांमधून आपल्याला संदेश मिळतो की मनाला हरवू नका, त्याला समजून घ्या, कारण जिथे मन शांत होतं तिथंच खरा योग सुरू होतो. जय जय राम कृष्ण हरी.